तर नमस्कार मित्रांनो, मी पंकज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आजचा हा व्हिडिओ आपण खास ठेवणार आहोत भेळसाठी. ओके, ओली भेळ किंवा सुकी भेळ जे काय पुण्यामध्ये भेटतात ते, आणि खूप जुन्या अशा काही भेळ आहेत किंवा पॉप्युलर भेळ आहेत, तिकडे आपण जाऊन ट्राय करणार आहोत आणि ते व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो आहे. तर आपण आत्ता पहिल्यांदा आलो आहोत शिवाजीनगरला. शिवाजीनगरला एक झटका भेळ म्हणून आहे, ती 1947ला स्टार्ट झाली होती. आणि चला बघूया, आपण ती खाऊन बघूया. इकडे आलो आपण. शिवाजीनगरचं जे स्टेशन आहे तुम्हाला इथं मागं दिसत असेल, रेल्वे स्टेशन आहे. रेल्वे स्टेशन आणि PMPचा स्टॉप हा, तर तो एकच आहे. तर तिकडे तुम्हाला एकदम कोपऱ्यामध्ये लेफ्ट साईडला जे आहे तिकडे तुम्हाला ते टपरी आहे. दुपारी 2:30 नंतर ते 10 वाजेपर्यंत रात्री चालू असतं. तर इकडे नक्की या 40 रुपये भेळीची प्राईज आहे. चला बघूया, आपण ती ऑर्डर केली आहे, खाऊ आणि ट्राय करून सांगतो तुम्हाला कशी आहे काय. असेच आपण आज दिवसभरामध्ये 5 वेगवेगळ्या ठिकाणच्या वेळ ट्राय करणार आहोत आणि मग शेवटला आपण रिव्ह्यू देऊया की कोणती चांगली आहे, कोणती ह्या सगळ्यामध्ये 5मध्ये आपल्याला कोणती आवडली. चला. आपली वेळ आली मित्रांनो. काकांनी आपलं तोंडावर सांगितलं तुम्ही व्हिडिओ बनवू नका म्हणून. करू नगरचं मेट्रोचं आहे आणि शिवाजीनगरचं PMCचं स्टॉप पण हाच आहे शेवटचा. तुम्ही बघू शकता PMT इकडं आहे. आणि याच्याबरोबर इकडं कोपऱ्यामध्ये एकदम छोटंसं बॅक साईडला तुम्हाला दिसतंय ते आउटलेट होतं. आणि आपण तिकडं आलो आहे आत्ता बेळकाला. बेळ कशी आवडते? छान आहे, आवडली. ओली वेळ घेतली आपण, 40 रुपये होते प्राईज. चला ट्राय करूया, बघू खाऊ. नमस्कार मित्रांनो, आपण आत्ता एका नवीन ठिकाणी आलो आहोत, राजेश भेळ केंद्र. आणि आपण इकडे आलो आहोत. चला आपण ट्राय करूया काय काय इकडे भेट. नमस्कार. तर आपले हे राजेश भेळ सेंटर जे आहे, येस सर. गेली 94 वर्ष मी इथे गिऱ्हाईकांना सेवा देतोय आणि मला सांगायला आनंद वाटेल की माझं हे दुकान गिऱ्हाईकांचं आहे. आणि मी स्वामी समर्थांचे भक्त असल्यामुळे मला गिऱ्हाईकांना देताना त्यांच्या जिभेला जी चव पाहिजेत, ज्याच्यामुळे ते तृप्त होऊन मला 1-2 प्रकारचे आशीर्वाद मला देऊ शकतील, माझ्या उन्नतीसाठी तुम्ही फायद्याचं ठरेल. की मला गिऱ्हाईकांनी मला पुढं सपोर्ट केलेले की माझी मेहनत आहे, की असं नाही, माझे गिऱ्हाईक मला जे सांगतात त्याप्रमाणे मी देतो. त्यावर माझ्या कामगाराची पण मेहनत आहे आणि सगळ्यांचे आशीर्वाद मिळून मी गेली 94 वर्ष इथे गिऱ्हाईकांना भेट देतोय. तुमच्या वडिलांनी माझ्या आजोबांनी आणि आजींनी दुकान चालू केलेलं होतं. त्यावेळेला 1 रुपया 2 रुपयाला भेळ होती त्यावेळेला. जसं पुढं वेळ बदलत गेली त्याप्रमाणे ते रेट पण चालू झाले. मी जेव्हा दुकानात बसायला आलो त्यावेळेला 7 रुपयाला ओली वेळ होती, नंतर वाढत वाढत ती आज 60 रुपयापर्यंत झाली. आणि याच्यामध्ये माझी आई, माझे वडील, आता मी आणि माझ्या मंडळी आम्ही सर्वजण इथे सर्व्हिस देतो गिऱ्हाईकांना. धन्यवाद. धन्यवाद. जय श्रीराम. आधे चालत जास्तवर सोप होते. तर मित्रांनो, आपण आत्ता आलो होतो पुष्करणी भेळ इकडे. आणि इकडे त्यांनी सांगितलं अर्धा तास तुम्हाला वेटिंग करावं लागेल, कारण की त्यांच्या 30 ऑर्डर होत्या ज्या पार्सलच्या द्यायच्या होत्या. सो बघू, आपण नेक्स्ट टाईम कधीतरी भेटलं तर ट्राय करूया.
तर मित्रांनो, आपण आता आलो आहोत राधिका बेळला, आणि राधिका बेळला हे बघू शकता, बेळ खूप चांगली होती आणि याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी होत्या जशा आपल्याला हव्या होत्या त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये टाकल्यात. म्हणजे शेंगदाणा आहे, कांदा आहे, टोमॅटो आहे, त्याचबरोबर शेव आहे, आणि थोडीशी एक गोष्ट इकडे आम्हाला जास्त वाटली ती म्हणजे चिंचेचं पाणी किंवा गोड जे आपण वरनं टाकतो चटणी, ती थोडीशी जास्त होती. बाकी ही बेळ खूप चांगली वाटली आम्हाला, आणि प्राईज होती याची 50 रुपये. तर ओव्हरऑल प्राइजिंग आणि क्वांटिटी या सगळ्या गोष्टींनुसार बेळ खूप चांगली वाटली. तर तुम्ही इकडे येत असाल तर इकडे मसालेदार मसालेदार बिर्याणी जी आहे तर त्याच्या इकडे आतल्या साईडला कुमटेकर रोडला हा स्टॉल आहे. तर आत्ता आपण आलो आहोत गणेश बेळ इकडे, आणि 1978 ही बेळ आहे. त्याचबरोबर हे जे म्हणजे यांचे बरेच फ्रँचायझी पुण्यामध्ये तुम्हाला भेटतील, आणि सगळीकडे सेम टेस्ट, सेम क्वालिटी, सेम क्वांटिटी तुम्हाला इकडे भेटून जाईल. तर आम्ही इकडे कर्वेनगरच्या शाखेला इकडे व्हिजिट दिली होती. तर आम्हाला हा जो इकडची बेळ जी होती ती एकदम बेस्ट वाटली. त्याचबरोबर थोडासा वेटिंग खूप होतं कारण की खूप गर्दी होती, पण बेळची जी क्वालिटी होती आणि क्वांटिटी होती ती खूप छान होती. आपण घेऊन देऊ. तर नमस्कार मित्रांनो, आत्ता ये ना इकडे. आत्ता आपण आलो होतो गणेश बेळला, बरोबर, आणि कोथरूडमधलं गणेश बेळ जे हे तिकडे आपण आलो होतो आणि तिकडं आपण ट्राय केलं. त्याचबरोबर सकाळपासून आपण साधारण 4 ते 5 बेळ ट्राय केल्या. ठीक आहे, त्या सगळ्यात पहिल्यांदा आपण ट्राय केली झटका बेळ. तर झटकाला किती रेटिंग करशील? त्याचे आपण 5 आजपर्यंत पाहिल्या, तर तुला कसं वाटतंय? झटकाला 4. म्हणजे आउट ऑफ 4, 5 म्हणजे त्यातली कुठली गोष्ट आवडली, कुठली गोष्ट नाही आवडली, म्हणजे काय नाही आवडलं तुला, काय नव्हतं बेळीमध्ये जे एक्सपेक्टेड आहे की ते असायला पाहिजे? नाही, सर्व गोष्टी चांगल्या होत्या. थोडीशी स्पायसी असायला हवी होती बस. मी जे ऑब्झर्व केलं ना त्याच्यामध्ये शेंगदाणे नव्हते, बघितलं का तू? शेंगदाणे हा मे बी शेंगदाणे त्यांनी टाकलेच नाही, पण भेळीमध्ये नक्की आपण ज्यांना काय म्हणतो की शेंगदाणे असावेत, तर शेंगदाणे नव्हते. त्यानंतर आपण दुसरी बेळची ट्राय केली ती राजेश केली, बरोबर. तर राजेश बेळ आम्हाला खूप आवडली. म्हणजे त्या भेळीप्रमाणे नाही का सगळ्याच गोष्टी होती, जास्त गोड नव्हती, एकदम प्रॉपर हे होती. त्याबरोबर कैरी होती, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कैरी, आणि टेस्ट पण एकदम चांगली होती. आणि फरसाणा पण चांगला होता त्याचा. तुला काय वाटतं? हो, छान होते. राजेश पण एकदम उत्कृष्ट आहे. त्यांची जी रेसिपी आहे वर्षानुवर्ष असलेली, आणि त्याला एक वेगळी टेस्ट आहे, आणि ते त्यांचा युनिकनेस त्यांनी जपलेला आहे नेहमी. सो मी याच्या आधी पण एक वेळा खाल्लेली आहे बेळ, आणि म्हणजे तुम्हाला नेहमी तुम्ही कधी तिथे खायला जाल तुम्हाला त्याच्यामध्ये जो वेगळेपणा आहे तो नेहमी जाणवेल. तर राजेश बेळ होती. त्यानंतर ना आपण ट्राय केली आपण अजून एक कोणती बेळ ट्राय केली आपण? गणेश नाही, त्याच्या आधी एक ट्राय केली ना आपण, राधिका बेळ ट्राय केली. तर राधिका बेळ पण छान होती, फक्त थोडी स्वीट होती. म्हणजे त्याच्यामध्ये जास्त मला नाही वाटत ते नेहमी तशीच बनवतात का काय, पण स्वीट होती थोडी. जर ती थोडी तिखट साईड असती ना तर चांगली लागली असती. त्या बेळीमध्ये सगळ्या गोष्टी एकदम जेमतेम बरोबर पाहिजे अशा होत्या, अजिबात म्हणजे त्याच्यामध्ये वर खाली काय अजिबात हा प्रकार नव्हता. त्यानंतरनं लास्टला जी बेळ आम्ही ट्राय केली जी गणेश बेळ ती एकदम बेस्ट होती. म्हणजे तिखटसुद्धा तेवढंच होतं, गर्दी खूप चांगली होती, हायजीन खूप चांगलं होतं. त्याचबरोबर इकडे एवढी गर्दी असताना सुद्धा नाही का लोकांना एकदम सर्विंग एकदम प्रॉपर पद्धतीने केलं जात होतं. नंतर आपण म्हणजे तुम्हाला जर ट्राय करायचे असेल तर इकडे गणेश बेळ पण तुम्ही ट्राय करू शकता, राजेश हे ट्राय करा, राधिका बेळ पण जी आहे ती पण चांगली होती. चला तर भेटूयात. जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका. चव आणि प्रवासाची गोष्टी इथं संपत नाही मित्रांनो. आपण असंच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊया, आणि तोपर्यंत चला भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.